तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबीने 250 कोटी गोळा केलेले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्याने खळबळ. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबीकडून 250 कोटी रुपये गोळा करण्यात आल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान विधानसभा आणि विधान परिषदेत विविध विषयांवर चर्चा पार पडत आहेत. मात्र आज 24 जून रोजी विधानसभेत या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत बोलताना एक मोठा दावा केला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबीकडून 250 कोटी रुपये गोळा करण्यात आल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत बोलताना हा दावा केलेला असून त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात एकच खळबळ उडालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळीच्या विरोधात मोहीम राबवत अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून ते आतापर्यंत तुकाराम मुंढे यांच्या विभागाने राज्यभरात अनेक ठिकाणी छापा टाकत कारवाया केल्या आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढे हे सध्या चर्चेत आहेत. मात्र असं असताना जितेंद्र आव्हाड यांनी आज केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडालेली आहे. तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबी कामाला लागली आहे. तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबीकडून 250 कोटी रुपये गोळा केले गेले आहेत असा खळबळजनक दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत बोलताना केला आहे. तुकाराम मुंढे यांचा आता टायगर मुंडे असासाठी झालेला आहे. त्यामुळे आता मागणी केली जात आहे की कमीत कमी 3 वर्ष तुकाराम मुंढे यांची बदली करू नये. तरी अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत बोलताना केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीवर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय की तुकाराम मुंढे यांची बदली होणार नाही. तुकाराम मुंढे यांची बदली होऊ नये म्हणून सर्व सभागृह तुमच्यासोबत आहे आणि आम्ही देखील तुमच्याबरोबर आहोत असं मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत बोलताना म्हटले. तुकाराम मुंढे यांच्यामुळे पहिल्यांदाच अन्न आणि औषध प्रशासन हा विभाग एवढा चर्चेत आला आहे. तुकाराम मुंढे असतील किंवा नरहरी झिरवाळ असेल यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या संपूर्ण विषयात लक्ष घातलेलं आहे. मात्र तुकाराम मुंढे यांना सोशल मीडियावर धमक्या येत आहेत. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात यावं अशी मागणी शिवसेना शिंदे पक्षाचे नेते तथा आमदार अर्जुन खोतकर यांनी विधान परिषदेत सभेत बोलताना केलं आहे.